नमस्कार नमस्कार नमस्कार. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ह्या नवीन मराठी वर्षामध्ये आपली आज पहिल्यांदाच भेट होत आहे, तेव्हा झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या संपूर्ण परिवाराकडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखा समृद्धीचं, भरभराटीचं, चांगल्या आरोग्याचं आणि सतत आजूबाजूला अप्सरा असल्याचं जावो ही सदिच्छा. नवीन वर्षातला हा नवीन एपिसोड आहे, त्यामुळे आपल्या सर्व अप्सरा नव्या जोशामध्ये, नव्या उत्साहामध्ये आपले परफॉर्मन्सेस सादर करण्यासाठी तयार आहेत. आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही सुद्धा तयार आहात आपल्या आवडत्या अप्सरेला मत देण्यासाठी, कारण तुमच्या मताला 50% वेटेज आहे आणि महागुरूंनी दिलेल्या मार्क्सला 50% वेटेज आहे. त्यावरूनच ठरणार आहे विजेती अप्सरा कोण आहे आणि आज कोणती अप्सरा एलिमिनेट होणार आहे. अरे बापरे, एलिमिनेशनचा विषय निघाला की पोटात गोळाच येतो. तो विषय बाजूला सारूया. सगळ्यात आधी आपण स्वागत करूया आपल्या गुरूंचं. दीपाली विचारे, मयूर वैद्य आणि मधल्या खुर्चीत बसण्याचा मान मिळवणारी फुलवा खामकर. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. पुष्कर, येस सर. तुम्हाला सुद्धा हे नववर्ष सुखाचे जावो. धन्यवाद सर. तुमचा गेल्या आठवड्याचा परफॉर्मन्स पाहिला, सर्वांना खूप आवडला. अत्यंत सुंदर असा प्रतिसाद तुमच्या त्या परफॉर्मन्सला मिळाला आणि इथं पाहताना तर खूप छान वाटलंच, पण त्याहून जास्त छान जेव्हा टेलिव्हिजनवरती पाहिलं तेव्हा मन भरून आलं. आणि तुमच्या त्या परफॉर्मन्ससाठी आय मस्ट कम देअर. आता मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. म्हणजे मी ह्या सर्व अप्सरांच्या सान्निध्यात इथे असताना, त्यांच्याबरोबर फार मैत्रीपूर्ण असे आमचे संबंध असताना, क्वचित प्रसंगी कोपरखळ्या, बारीक बारीक चिमटे घेत असताना त्यांनी मला काय करायला लावलं ह्याच्याकडे कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही लक्ष द्यायला हवं सर. म्हणजे त्यांनी देवाकडे मागणी केली आणि मग मला स्त्री वेशात इकडे यावं लागलं, हेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणजे मी प्रेमाने त्यांना मिठी मारत होतो आणि ते त्या सर्व अप्सरा फ्लर्टिंग या हिशोबाने घेत होत्या. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की हँडसम पुरुष समोर असल्यानंतर लोकांच्या मनात ह्या भावना येतात, येऊ शकतात. आय कॅन व्हेरी वेल अंडरस्टँड. पण हे तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे आज मी ठरवलेलं आहे की माझ्या भावना आज मी व्यक्त करणार नाही. आज मी शुष्कर श्रोत्री आहे. शुष्कर श्रोत्री म्हणजे शुष्कर श्रोत्री? नाही नाही नाही, शुष्कर श्रोत्री म्हणजे भावना शून्य, शुष्क, कोरडा, वृक्ष. अहो, मग भावना व्यक्त करणार कोण? आपल्या अप्सरा. आपल्या अप्सरा आपल्या नृत्यातनं त्या भावना व्यक्त करणार आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या मनात अनेक भावना असतात. प्रेम, राग, चीड किंवा क्रांती करण्याची भावना, अशा अनेकविध भावना असतात. त्या सर्व भावना ह्या अप्सरा आपल्या नृत्यातनं व्यक्त करणार आहेत. कारण आजचा आपला विषय आहे भावना. पण मी काहीच भावना माझ्या व्यक्त करणार नाही, हे मी ठरवलेलं आहे. तेव्हा आता आपल्या समोर येते आहे आजची आपली पहिली अप्सरा नेहा पेंडसे आणि ती व्यक्त करणार आहे बंडखोरीची भावना. जोरदार टाळ्या.
हाय नेहा, हाय. तू दिसलीस सुंदर, नाचलीस सुंदर. म्हणजे आजच्या काळात जर अनारकली कशी असायला हवी तर ती तुझ्यासारखी असायला हवी असं मला खरंच वाटतं. पण मी कशाला माझ्या भावना व्यक्त करू? नाही, एक्झॅक्टली. मला तेच कळत नव्हतं. काय? हे सगळं तू असं डायलॉग पाठ केल्यासारखं का बोलते? से इट विथ सम इमोशन्स. नो, मी कशाला माझ्या भावना. आधी त्या तो खंजीर कुठे ठेवलास ना बाजूला? ठेवला. हां. नाही तर काय परत देवाकडे एखादं मागणं वगैरे वागाल नकोच ते आपल्याला काही. त्यामुळे मी असंच सांगणार आहे तुला. अरे असं काय? आम्ही एवढं मेहनत करणार, एवढं डान्स करणार, एवढे इमोशन्स दाखवणार आणि तू असं इमोशनलेस बोलणार? हो, मी काहीच माझ्या भावना वगैरे व्यक्त करणार नाही. तू पुष्करच आहेस ना? येस, मी पुष्करच आहे, पण मी आज शुष्कर आहे. शुष्कर आहेस म्हणजे मी वृक्ष आहे. काहीच भावना नाहीत, काहीच नाही. तुमचा डान्स चांगला झाला, पण गुरूंचं मत वगैरे जाणून घेऊया का? हो, म्हणजे असं बोलण्यापेक्षा गुरूंचं मत ऐकलेलंच बरं. हां, मग जाणून घेऊया आपण गुरूंचं मत काय आहे ते. म्हणजे तुला हे खूप आवडीचं गाणं आहे आणि तू हट्टाने नाही मला ह्याच्यावर करायचं असं म्हणून जे घेतलंस, खूप छान, खूप सुंदर झालं. लवली. आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. नेहा, अतिशय सुंदर परफॉर्मन्स केलात तुम्ही. थँक्यू. खरं म्हणजे तुमचा हा फोर्टे नाही आहे, पण तरी सुद्धा ज्या सफाईनं, ज्या अतिशय ईजनं तुम्ही हा परफॉर्मन्स केलात, वंडरफुल. थँक्यू. फुलवा, तुमची कोरिओग्राफी सुद्धा अतिशय सुंदर होती. विशेषतः व्हायलिनवरती ज्या 3 चक्रा तुम्ही मारल्यात ना, वेगवेगळ्या स्पीडच्या त्या होत्या आणि त्या अतिशय देखण्या दिसल्या, अतिशय सुंदर दिसल्या. थँक्यू. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. कीप इट अप. थँक्यू सर. तुम्ही वेगवेगळ्या भावना आज प्रस्तुत करणार आहात. त्यातली पहिली भावना तुमची बंडखोरीची होती. मला असं वाटतं तुम्ही थोड्याशा बंडखोर आहात का? थोडे काय सर? तुम्ही अतिशय अभिमानानं सांगताय हे. मला खूप बरं वाटतंय. नाही, पण म्हणजे माझा जो बंड आहे तो मला वाटतं अशा कारणाकरता की ज्याकरता मला अभिमान वाटावा. जिथे मला कुठे अन्याय होताना दिसतं तिथे माझ्यातली नेहा जागृत होते, बंडखोरी नेहा जागृत होते. अन्याय मग तो बायकांविरुद्ध असो किंवा मुक्या प्राण्यांबद्दल असो किंवा एकंदरीत कशाबद्दलही असो. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. अन्याय होत असताना बघायला आवडत नाही, पण मग अन्याय करायला आवडतो तुम्हाला? हां, वो ईट का जवाब पत्थर से था, अन्याय नव्हता तो. वीट आलं या सगळे. ईट का जवाब पत्थर से, ईट का जवाब. काय असं मी वागलो होतो ग? ठीक आहे, चांगला डान्स केलेला आहेस. आता वोट अपील. नमस्कार, माझं नाव नेहा पेंडसे. कोड नंबर आहे 2. तुम्हाला जर मला वोट करायचं असेल तर प्लीज SMS करा EPE स्पेस 2 आणि त्याला पाठवा 57575 वर. जे MTNL आणि BSNL युजर्स आहेत त्यांना जर मला वोट करायचं असेल तर त्याचे डिटेल्स तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहे. तर प्लीज 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 मला वोट करा. थँक्यू सो मच. आजपासून हिला पण बंड्या म्हणूया. ठीक आहे, व्हेरी गुड. तकलिया. अरे देवा. बरं.